नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह. आज आपल्याशी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी संवाद साधणार आहे. परंतु हा संवाद सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपलं हे BBC केज लाईव्ह हे चॅनल जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की आत्ता सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवरून आपल्याला केवळ सत्य, वास्तव आणि खऱ्या बातम्यांचे व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. याशिवाय लवकरच आपल्याला आपल्या परिवारातील 5वी ते 10वी वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी काही शैक्षणिक व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी हे चॅनल आपण तात्काळ सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला या व्हिडिओचे सगळे अपडेट्स आणि नोटिफिकेशन तात्काळ आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. म्हणून पुन्हा एकदा विनंती आहे की आपण BBC केज लाईव्ह हे आपलं चॅनल तात्काळ सबस्क्राईब करून आयकॉन बेल नक्की प्रेस करा. धन्यवाद. सुरू करूया आजच्या व्हिडिओला. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात एक चर्चा सुरू आहे. चर्चा ही आहे की 2 प्रमुख संघटना, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल, ज्या की धर्मक्षेत्राशी निगडीत आहेत, या दोन्ही प्रमुख संघटनांनी एक इशारा दिला आहे की संभाजीनगर जवळ स्थित जी औरंगजेबची कबर आहे ती उखडून फेकण्यात येणार आहे किंवा ते लवकरच ते फेकणार आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे. शासनानं ती काढून टाकावी, नसता उखडून आपण फेकू असा इशारा या 2 संघटनांनी दिला आहे. आणि विशेष म्हणजे त्या 2 संघटनांच्या शिवाय सत्ताधारी भारतीय जनता पार्टीतील काही नेत्यांचेही वक्तव्य आलेले आहेत की हो, हे नक्की आम्ही करणार आहोत. यावरून सरकारचं पडद्याआड पूर्ण प्लॅनिंग झाल्याचं नक्की आपल्याला दिसतंय. ठीक आहे, औरंगजेब हा काही कुणी महात्मा नव्हता. तो एक वाईट किंवा क्रूर कृत्यासाठी जाणला गेलेला क्रूर कर्माच होता आणि इतिहासात कुप्रसिद्ध व्यक्ती म्हणूनच त्याला जागा मिळालेली आहे. मात्र या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील, यांच्या काळातील रयतेला खूप त्रासही दिलेला आहे, हेही सर्वांना माहीत आहे. हे सगळं असलं तरी या देशात किंवा या जगामध्ये काही ऐतिहासिक जी ठिकाणं असतात, ऐतिहासिक जी साक्ष देणारी अशा काही ठिकाणी असतात, मग त्या कबरी असतील शत्रूंच्या किंवा इतर कुठली ठिकाणं असतील, ह्या खरं तर पुढील पिढींना इतिहासासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आजपर्यंत खरं तर बहुजन समाज जेव्हा सुशिक्षित नव्हता त्यावेळी इतिहास खूप मोठ्या प्रमाणात बदलला गेला. त्यावेळचं काही वाटलं नाही, कारण बहुजनांना त्याची माहिती नव्हती. परंतु आता बहुजनांना हे कळत असतानासुद्धा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल, ज्यांचा खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याशी फारसा जवळचा संबंध नाही आहे. फक्त ते संबंध कुठं जोडतात? संभाजी महाराजांचा जोडतात. फार तर कशासाठी? ते बी धर्माच्यासाठी. फक्त त्यांनी धर्माच्यासाठी कार्य केलं असं सांगून त्यांचा संबंध जोडतात आणि म्हणून ते त्यांना काही ठिकाणी प्रेरणास्थान मानतात. नसता इतर ठिकाणी ते कधीच प्रेरणास्थान मानताना आपल्याला दिसत नाहीत. त्यांच्या कुठल्याही बॅनरवर, नीट आपण फार जबाबदारीनं हा विचार करू, त्यांच्या कुठल्याही बॅनरवर विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दल असेल, यांच्या बॅनरवर कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही आहे, कधीच नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं औरंगजेबच्या कबरी उकरण्यासाठी ते एवढी घाई करतात, परंतु ही घाई किंवा अशा प्रकारचं रस्त्यावर येण्याचं काम या दोन्ही दलांनी कधीही श्री छत्रपती शिवाजी महाराज किंवा राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्याबद्दल ज्या लोकांनी अपशब्द काढले, मग ते राहुल सोलापूरकर असो किंवा मध्ये दुसरा जो याचा नागपूरचा आहे, त्यानं जे काढलेले उद्गार आहेत याचा निषेध करायला हे लोक कधीच पुढं आलेले नाहीत. का आलेले नाहीत हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. फक्त जिथं धर्मवाद येईल किंवा धर्माशी गोष्ट रिलेटेड असेल तिथंच फक्त हे लोक का येतात हा प्रश्न आहे. खरं तर मला वाटतं जेव्हा फुलेशाहू आंबेडकरांचा समाज शांत बसलेला आहे, फुलेशाहू आंबेडकरांचे अनुयायी, छत्रपती शिवरायांचे अनुयायी जेव्हा शांत आहेत, तेव्हा असे उठाव करून इतिहास बदलण्याचं काम झालेलं आहे. गेली 2-3 दिवसापासून हे सगळं चालू असताना
मला वाटतं छत्रपती शिवरायांचे खरे खरे हा शब्द वापरतो मी, म्हणजे केवळ धर्माशी जोडलेले नाही. कारण आज बघितलं तर बहुजनातले खूप मोठे लोक मनुवाद्याचे मानसिक गुलाम बनून खरं तर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेत काम करतायत. नसता हे दोन्ही संघटन चालतातच कोणाच्या जीवावर? बहुजनांच्या जीवावर. माथी ज्या युवकांची भडकून ज्यांना मध्ये घेतलेलं आहे त्यांच्या जीवावर. हे का सांगायचं? कारण हा इतिहास मिटवण्याचं काम आहे. कारण औरंगजेब हा क्रूर होता आणि छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी ज्या औरंगजेबाला जर्जर करून त्याला या ठिकाणी पळो की सळो करून सोडलं, त्याची साक्ष या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे. पुढच्या आमच्या पिढ्याला आम्ही इतिहास कसा सांगणार? कुठंतरी होता काल्पनिक, आणि म्हणून जे आहे ती आम्ही जर उद्ध्वस्त करून टाकणार असू आणि काल्पनिकरित्या जोडणार असू तर हे खूप चुकीचं होऊ लागलेलं आहे. मी म्हटलं मगाच की ज्यावेळी छत्रपती शिवरायांचे खरे अनुयायी वारसदार गप्प बसलेले आहेत. खरं तर वारसदार म्हणावं तर काही वारसदारसुद्धा आमच्या आता सत्तेच्या लोभापोटी या मनुवाद्यांच्या कळपात सहभागी झालेले आहेत आणि त्यांचीच भाषा ते बी आता बोलू लागलेले आहेत. सगळ्यात वाईट गोष्ट ही झालेली. आणि म्हणून आज खरी गरज आहे की हे डाव ओळखण्याची आणि याला योग्य ते उत्तर देण्याची. कारण जर का हे थांबलं, कारण आज चॅनलवाले बी बरेचसे तुम्ही बघितलं असेल, प्रसाद जय महाराष्ट्राचा संपादक असेल किंवा इतर बरेचसे तुम्हाला दिसतील, ही भाषा बोलताना खूप व्यवस्थितपणे ही मांडणी करताना दिसतात की कशा प्रकारे हे केलं पाहिजे, लोक कसे भडकतील अशा प्रकारची वक्तव्य करतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी खूप विचार करून चाललं पाहिजे की हे खरोखर योग्य आहे की नाही. कारण औरंगजेबाची जी काही कबर आहे किंवा इतर जे क्रूर कर्मे असतील त्यांच्या कबरी ज्या या इतिहासात आमच्या शूर पुरुषांनी, वीर पुरुषांनी या ठिकाणी साक्ष म्हणून मागे ठेवलेले आहेत. विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्या औरंगजेबाला छत्रपती शिवरायाने आसमान दाखवलं, त्याला ठार केलं, त्याचीसुद्धा कबर त्यांनी जपून ठेवली. आणि मग जर त्यांच्या त्यावेळेस इतका उदात्त हेतू असेल तर आज हे लोक अशा प्रकारची घाई का करतायत हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, संभाजी ब्रिगेड असतील किंवा मराठा सेवा संघ असेल किंवा दलित पॅन्थर असतील, ज्या संघटना आहेत ज्यांना फुलेशाह आंबेडकरांच्या अनुयायी म्हणून, महात्मा फुलेंचे अनुयायी, ज्या महापुरुषांनी आत्तापर्यंत मनुवाद्यांच्या विरोधात संघर्ष केला, त्या सर्वांनी आता एकत्र येऊन अशा गोष्टींना रोखण्याची खूप गरज आहे. जर आत्ता झालं नाही तर मग कदाचित उद्याच्या पिढीला हे इतिहास नष्ट झालेला. आम्ही कधी म्हणतो, फक्त ओरडतो की मागचा इतिहास कसा पुसून टाकला, काय केलं, कसा झाकून टाकला. पण आता तर तुमच्या डोळ्यात एकता हे झाकलं चाललं आहे, त्याला तुम्ही डोळे झाकून स्वीकारत असाल आणि केवळ राजकारणाचा भाग म्हणून सोडून देणार असाल तर कदाचित ही खूप मोठी चूक होते असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून खरं तर ज्या लोकांना वाटतं की हे चूक आहे त्यांनी खरं तर आता रस्त्यावर येऊन याला रोखण्याची खूप गरज आहे असं आम्हाला वाटतं. खरं तर अगोदरच सांगितलं की औरंगजेबची कोणीही या ठिकाणी त्याची स्तुती करण्याची गरज नाही, कारण तो नाही स्तुतीपात्र. कारण आणि तो कोणी करू बी शकणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ शकत नाही. परंतु जे आहे ते केवळ एक निमित्त साधून आणि धर्माच्या आडून मी म्हणेन. कारण विश्व हिंदू परिषदेनं आणि बजरंग दलानं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी, यांच्या उदात्तीकरणासाठी मनातून कधीही कार्य केलेलं नाही. ते आता फक्त हा मुद्दा धर्माशी रिलेटेड असल्यामुळं, औरंगजेब हा मुस्लिम असल्यामुळं आणि फक्त एक कुठंतरी हा वाद पेटावा यासाठी हा प्रयत्न चालू आहे असं आम्हाला वाटतं. म्हणून किमान या बाबतीत तरी मला वाटतं सर्वांनी पुढे येणं गरजेचं आहे. कारण आता नाहीतरी हिंदू धर्म आणि सनातन धर्म हे दोन धर्म वेगळे झालेले आहेत. सनातन हा हिंदू धर्माचा भाग असू शकत नाही, कारण हिंदू धर्म आमच्या मनावर बिंबलेला आहे. सनातन अजिबात नाही. सनातन हा मनुवादी आणि काही कर्मकांडांना वाहून घेतलेला एक वेगळा एक भाग आहे धर्माचा. तो कधीच पवित्र हिंदू धर्माचा भाग असू शकत नाही असं आता मला वाटू लागलेलं आहे. आणि म्हणून या गोष्टीवर विचार झाला पाहिजे. धन्यवाद.